गुड मॉर्निंग स्टुडंट्स. फायनल अकाउंटचा अभ्यास पूर्ण करायचा आहे तुम्ही आता. जवळजवळ आपण 8-9 गणिते घेतलेली आहेत आणि पुस्तकात सॉल्व केलेले गणितं सगळे त्या ठिकाणी क्वेश्चन अँड आन्सर असं दोन्हीसुद्धा लिहून काढायचं आहे. मग पुस्तकातले समजा 10 एक गणितं आणि आपण घेतलेले 8-9 गणितं, 20 एक गणिताचा अभ्यास पुष्कळ झाला. फायनल अकाउंट टॉपिक 12वीसाठी महत्त्वाचा आहे म्हणून आपण तो अगोदर घेतला होता. एक छोटा टॉपिक पाठीमागं आपला राहिला होता 8 नंबरचा, तो आपण पूर्ण करूया. हा टॉपिक 12वीला नाही आहे त्याच्यामुळे तो पाठीमागं ठेवला होता, पण आपण समजून घेऊ. रेक्टिफिकेशन ऑफ इरर्स या टॉपिकचं नाव आहे. रेक्टिफिकेशन म्हणजे दुरुस्ती, इरर्स म्हणजे चुका. काय होतं, अकाउंटंटकडून नकळत काही चुका होत असतात आणि त्या चुका झाल्यानंतर त्या कशा दुरुस्त करायच्या, त्याची एंट्री कशी करायची, हे या टॉपिकमध्ये शिकवलेलं आहे. अकाउंटिंग इरर्स रेफर्स टू मिस्टेक्स कमिटेड इन रेकॉर्डिंग ऑर पोस्टिंग द ट्रान्झॅक्शन. त्यावेळेस आपण जर्नल एंट्री करतो, लेजर पोस्टिंग करतो, त्यावेळेस त्या चुका झालेल्या असतात. त्या संबंधित अकाउंटिंग इरर्स असं त्याला म्हटलेलं आहे. पार्शियल ऑर कम्प्लिटेड, कदाचित अर्धी चूक झाली असेल, काही भागाची चूक झाली असेल, काही वेळेस पूर्ण चूक झाली असेल. कम्प्लीट ओमिशन, एखादा व्यवहार लिहायचाच राहून गेला असेल. ऑर रायटिंग द ट्रान्झॅक्शन्स. इरर्स ऑफ कॅरिंग फॉरवर्डिंग अमाऊंट टू नेक्स्ट पेज फ्रॉम द बुक्स ऑफ अकाउंट्स. एक पान झाल्यानंतर कॅरी डाऊनचं ब्रॉड डाऊन करताना आकडा चुकला. अकाउंटिंग एरर्स मे बी कमिटेड ड्यू टू इनकरेक्ट कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन चुकलं. ॲप्लिकेशन ऑफ रॉंग रूल्स ऑर प्रिन्सिपल्स. अकाउंटचे जे मुख्य 3 नियम आहेत, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, ते नियम डेबिट क्रेडिट वापरताना जर चूक झाली. इनकरेक्ट अकाउंटिंग नॉलेज, संबंधित क्लार्कला अकाउंटिंगचं नॉलेज नसेल तर अशा प्रकारच्या चुका होत असतात आणि त्या आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत या प्रकरणामध्ये. नीड ऑफ रेक्टिफिकेशन, काय गरज आहे बरं? फॉर रेकॉर्डिंग ऑफ करेक्ट अकाउंटिंग एंट्रीज, योग्य नोंद योग्य नोंद करायची आपल्याला बरोबर. फॉर प्रिपरेशन ऑफ करेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस आपल्याला बरोबर बनवण्यासाठी. अकाउंटिंग इरर्स इफ कमिटेड गिव्ह रॉंग रिझल्ट ऑफ द बिझनेस. जर चुका झाल्या तर व्यवसायाचं गणितसुद्धा चुकेल, नफा तोटा. अकाउंटिंग इरर्स इफ कमिटेड शो रॉंग फायनान्शियल पोझिशन, आणि आर्थिक स्थिती आपल्याला चुकीची दिसेल जर अशा चुका झाल्या तर, त्यासाठी ह्याची गरज आहे. अकाउंटिंग इरर्स अल्टिमेटली अफेक्ट द ॲक्युरेसी ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट्स, आणि शेवटी त्याच्या अकाउंटची जी पुस्तकं आहेत त्याच्यावर त्याचा इफेक्ट होत असतो. हे दुरुस्त करण्यासाठी आपल्याला रेक्टिफिकेशनची गरज आहे. कोणकोणत्या प्रकारचे चुका असतात पहा. पहिले दिलेले इरर्स ऑफ ओमिशन. ओमिशन म्हणजे वगळणे, म्हणजे याच्यामध्ये कम्प्लीट ओमिशन आहे, पार्शियल म्हणजे काही भाग वगळणे. त्यानंतर इरर्स ऑफ कमिशन, म्हणजे याच्यामध्ये रेकॉर्डिंग, नोंद करताना काही चूक झाली. कास्टिंग, कास्टिंग म्हणजे एखादा व्यवहार कमी जादा रकमेने लिहिला गेला. त्यानंतर इरर्स ऑफ प्रिन्सिपल, तत्वाची काही चूक झाली. इरर्स ऑफ कॅरी. इरर्स ऑफ कमिशनमध्ये पहा, रेकॉर्डिंग आहे, कास्टिंग आहे, कॅरिंग आहे म्हणजे पुढं नेणं बॅलन्स, आणि पोस्टिंग. त्यानंतर पुढची मुख्य चूक आहे इरर ऑफ प्रिन्सिपल, नियम तत्वाची चूक झाली. त्यानंतर कॉम्पेन्सेटिंग इरर्स. असे प्रमुख 4 प्रकारच्या चुका असतात आणि त्याचे उपप्रकार दिलेले आहेत काही. आपण एक एकाचा अभ्यास करूया. पहिलं दिले इरर्स ऑफ ओमिशन. याच्यामध्ये काय असतं? ॲन इरर ऑफ ओमिशन इज ॲन इरर कॉज बाय फेल्युअर टू रेकॉर्ड बिझनेस ट्रान्झॅक्शन. व्यवसायाचा व्यवहारच नोंदवायचा राहून गेला. फुल्ली ऑर पार्शली, पूर्ण व्यवहार नोंदवायचा राहिला किंवा काही व्यवहार लिहायचा राहिला इन द बुक्स ऑफ. अशा वेळी जी चूक होते त्याला म्हणायचं इरर्स ऑफ ओमिशन. याच्यामध्ये एक उदाहरण दिलेले पहा. क्रेडिट सेल्स ऑफ ₹15,000 टू मिस्टर पार्थ शाह हॅज नॉट बीन रेकॉर्डेड ॲट ऑल. उधारीने माल विकला 15,000 आणि त्याची नोंद केलेली. मग आता रेक्टिफिकेशन एंट्री आपल्याला कशी करावं लागेल?
मिस्टर पार्थ शाह अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 15,000. नॅरेशन कसं लिहिले पहा, बिईंग ओमिटेड म्हणजे वगळणे, एंट्री नाव रेकॉर्डेड. इरर ऑफ पार्शियल ओमिशन, पार्शियल म्हणजे काही भाग त्याच्यात नोंदवायचा राहून जातो. त्यानंतर दुसऱ्या प्रकारची मुख्य चूक पहा, इरर्स ऑफ कमिशन. याच्यामध्ये काय पहा, रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स इन रॉंग सबसिडरी बुक्स, चुकीच्या पुस्तकात नोंद केली जाते. रॉंग रेकॉर्डिंग और डबल रेकॉर्डिंग किंवा दोनदा नोंद केली जाते इन अ सबसिडरी बुक. पोस्टिंग द राईट अमाऊंट ऑन द करेक्ट साईड बट टू अ रॉंग अकाउंट. पोस्टिंग करताना चूक होते, अकाउंटला नोंद करताना चूक होते. याच्यामध्ये मग ओव्हरकास्टिंग, अंडरकास्टिंग, कमी जादा किमतीने लिहिलं जातं व्यवहार. रॉंग बॅलन्सिंग, बॅलन्सिंग चुकतं बेरचा. रॉंग पोस्टिंग, चुकीची पोस्टिंग केली जाते. अशा प्रकारच्या या इरर्स ऑफ कमिशनमध्ये आहे. याचे प्रकार दिलेले आहेत. याच्यामध्ये इरर्स ऑफ कमिशन इज फर्दर क्लासिफाईड ॲज रेकॉर्डिंग, रेकॉर्डिंगमध्ये नोंद करण्यामध्ये चूक झाली. त्यानंतर एक्झाम्पल ऑफ कॅरिंग फॉरवर्ड बॅलन्स, बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करताना समजा 3,200 चुकून 2,300 लिहिला गेला. त्यानंतर इरर्स ऑफ कास्टिंगमध्ये अंडर कास्ट बाय ₹1,000, एखादा व्यवहार कमी जादा किमतीने लिहिला जातो. त्यानंतर पोस्टिंगमध्ये चूक होते. तिसऱ्या प्रकारची मुख्य चूक आहे इरर्स ऑफ प्रिन्सिपल, तत्वाची चूक. इरर्स arising because of failure to understand the basic principles of bookkeeping and accountancy. मुख्य अकाउंटचे जे 3 नियम आहेत ना, ते न पाळले in drafting entries are known as errors of principles. An error of principle may occur due to the incorrect classification of expenditure or receipt between capital and revenue, as it may lead to wrong estimate of income of assets or liabilities. थोडक्यामध्ये तत्वाचे कॅपिटल एक्सपेंडिचर असेल, चुकून तो रेव्हेन्यूमध्ये टाकला, महसुलीमध्ये, किंवा रेव्हेन्यूचं कॅपिटलमध्ये टाकला, अशा चुका होतात. त्यानंतर याच्यामध्ये दिलेले आहे त्यांनी रॉंग एंट्री, चुकीची एंट्री होते. त्यानंतर त्याची करेक्ट एंट्री करावं लागेल. त्यानंतर रेक्टिफिकेशन, दुरुस्तीची एंट्री करावं लागेल. त्यानंतर कॉम्पेन्सेटिंग इरर्स, वेन 2 or more errors are committed in such a way, 2 किंवा अधिक चुका होतात पहा, that the net effect of these errors on the credit side and on the debit side of an account is nil, are known as compensating errors. These errors cancel or nullify the wrong effects of accounts. Compensating errors are usually committed on the opposite side of the same account or different account. Occurrence of compensating error never upset the agreement of trial balance. त्याच्यामध्ये पहा वन साइडेड एरर, याचे प्रकार दिलेले त्यांनी. एका बाजूची चूक होते. त्यानंतर 2 साइडेड एरर, दोन्ही बाजूला व्यवहार चुकीचा लिहिला जातो. हे याचे प्रकार दिलेले आहेत. इतके डिटेलमध्ये आपल्याला नाही पाहिजे, फक्त हे चुकांची कोणकोणत्या चुका होतात तेवढं समजून घ्यायचं. म्हणजे याचे काही प्रश्न दिलेले. What is meant by rectification of errors? From the book of accounts, when errors are identified and entries are passed to rectify that errors, it is known as rectification. झालेल्या चुका दुरुस्त करायच्या, ते याच्यामध्ये येते. What is meant by error of principle? हे आत्ताच पाहिले आपण. प्रिन्सिपल जी चूक असते ती. In the books of accounts, when transactions are recorded without following the accounting principles, अकाउंटचे रूल नियमच पाळले जात नाही याच्यात. What is meant by error of partial omission? एखादा भाग वगळला जातो, काही भाग. When a transaction to be recorded in the books of accounts is partially omitted and due to which trial balance does not get tallied, आणि त्याच्यामुळे ट्रायल बॅलन्स टॅली होत नाही. What is meant by error of complete omission? पूर्णपणे एखादा व्यवहार वगळला जातो. When a transaction to be recorded in the books of accounts is complete omitted, पूर्ण वगळला जातो, and due to which
ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स डज नॉट ॲफेक्ट, आणि त्याच्यामुळे ट्रायल बॅलन्स टॅली होत नाही. इट इज नोन ॲज इरर. ट्रायल बॅलन्सवर त्याचा काही इफेक्ट होत नाही, कारण तो दोन्ही बाजूकडून वगळला जातो व्यवहार. इज नोन ॲज इरर ऑफ complete omission. What are compensating errors? When two or more errors identified from books of accounts are in such a way that the net effect of these errors on the debit and on the credit side of account is nil, such errors are known as compensating error. असे हे प्रमुख प्रश्न आहेत. त्यानंतर वर्ड टर्ममध्ये काही दिलेले आहे ते समजून घ्या. इरर्स विच ॲफेक्ट द ॲग्रीमेंट ऑफ ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सवरती परिणाम करणारे वन साइडेड इरर म्हटलेले याला. त्यानंतर टेकिंग द टोटल ऑफ मोर वाईल क्लोजिंग बुक्स ऑफ अकाउंट्स, याला ओव्हरकास्टिंग म्हणतात. इरर्स विच आर व्हेन अ ट्रान्झॅक्शन इज पार्शली और कम्प्लिटली ओमिटेड, याला इरर ऑफ ओमिशन म्हटलेले आहे. ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डेड ड्यू टू व्हायोलेटिंग ऑफ द अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, याला इरर ऑफ प्रिन्सिपल म्हटलेले आहे. त्यानंतर अकाउंट्स टू विच डिफरन्स इन ट्रायल बॅलन्स इज ट्रान्सफर. ट्रायल बॅलन्समध्ये जो फरक आला तो जर टॅली होत नसेल तर मग त्या अकाउंटला ट्रान्सफर करतात, त्याला सस्पेन्स अकाउंट म्हणतात. इरर इन विच द इफेक्ट ऑफ वन मिस्टेक इज न्यूलिफाईड बाय अनदर मिस्टेक, एका चुकीमुळे दुसरी चूक, कॉम्पेन्सेटिंग इरर. इरर्स विच आर नॉट डिस्क्लोज बाय द ट्रायल बॅलन्स, ट्रायल बॅलन्समध्ये दिसून येत नाही. टू साइडेड इरर्स. इरर्स ऑफ इनकरेक्ट एंट्रीज ऑर रॉंग पोस्टिंग, याला इरर ऑफ कमिशन असं म्हटलेलं आहे. जे उत्तरं दिलेली आहेत पुस्तकाच्या पाठीमागं हे लिहून काढायचे, नंतर आपण गणिताला सुरुवात करणार आहोत. ओके, मग एक 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 गणिताचा आपण अभ्यास करू. सगळे फायनल अकाउंटचा पूर्ण अभ्यास करा. फायनल अकाउंटचे सॉल्व केलेले गणित आहे पुस्तकातले, तुम्हाला ते सहज अंडरस्टँड होतील. आपण वर्गात गणित सोडून घेतलेले आहे, त्यामुळं त्या ठिकाणी ते तुम्हाला सहज अंडरस्टँड होतील. फायनल अकाउंटचा अभ्यास आपल्याला अत्यंत गरजेचा आहे. हा टॉपिक झाल्यानंतर फक्त आपलं एकच टॉपिक सिंगल एंट्री राहील, तो पण सोपाच आहे. याचे आपण 4-5 गणितं घेऊ आणि मग हा टॉपिक पण आपला संपल. बरेच मुलं त्या ठिकाणी अकाउंटचे व्हिडिओ पाहत नाही आहेत, त्या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करत नाही आहेत. हे चुकीचं आहे. दररोजचं व्हिडिओ दररोज पाहायला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे तुम्ही, नाही तर मग तुम्हाला 12वीला पुढं काही येणार नाही. लक्षात ठेवायचं आहे. आपण स्वतः पहा, बाकीच्या मित्रांना पण सांगा की हा व्हिडिओ आपण पाहिला पाहिजे, गणित लिहून घेतले पाहिजे. ठीक आहे.